भाजप आमदार संजय कुटेंच्या चालकाचा मृत्यू प्रकरणी शहरामध्ये बंदची हाक देण्यात आली। सीआयडी चौकशीच्या मागणीसाठी आज सर्व पक्षीयांनी बंदची हाक दिली। सकाळपासूनच बंदला मोठा पाठिंबा मिळतोय। कुटेंचा कार चालक पंकज देशमुख याचा 3 मे रोजी संशयास्पद स्थितीमध्ये मृतदेह आढळला। पंकज यांच्या पत्नीने आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप केला। यवतमाळच्या घाटंजी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विरोधात नागरिकांनी आझाद मैदानात मुंडन आंदोलन केलं। निकृष्ट कामाची चौकशी करण्यात यावी, सर्व निविदांची पारदर्शकता आणि देयकांची फेर चौकशी करावी आणि संबंधित अभियंत्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। यवतमाळच्या पुसदमधील आठवडी बाजारामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलं। या चिखलामध्ये सर्रास भाजीपाल्याची विक्री होते, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीने याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे। गोसेखुर्द धरणाचे 13 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले। धरणातून 1385 क्युसेक वेगानं वैनगंगा नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू आहे, त्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली। नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे। नागपुरात पारडी पोलिसांनी घडफोडी करणाऱ्या तिघांना अटक केलेली। त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, रोकड असा 7 लाखांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। यावेळेस आरोपींच्या चौकशी दरम्यान 7 घरफोड्या उघडकीस आल्या। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।